नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कधी कधी जीवनामध्ये खूप विपरीत काळ येतो, खूप संकटांचा सामना करावा लागतो आणि संकटांचा सामना करत असताना व्यक्ती हताश होतो, निराश होतो. अशीच जर का परिस्थिती तुमच्यासोबत चालू असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. असं समजा की महाराजांच्याच इच्छेने हे सगळं काही घडत आहे. तसेही प्रत्येक गोष्ट ही महाराजांच्याच इच्छेने घडते. म्हणजे मी महाराजांविषयी काही सांगत आहे आणि तुम्ही महाराजांच्या विषयी काही जर का ऐकत असाल तर ही सगळी काही महाराजांची इच्छा आहे. आपल्या म्हणण्याने काही होत नाही. अनेक जण असं म्हणतात की मी महाराजांची एवढी सेवा करतो किंवा तेवढी सेवा करतो किंवा मी एवढी पारायण करते. तर खरंच सांगते की आपल्या म्हणण्याने काही होत नाही. हे सगळं काही महाराजांचंच नियोजन असते की कुणाकडून किती सेवा करून घ्यायची आहे आणि कधी कुणाकडून काय करून घ्यायचं आहे, हे सगळं महाराजांचंच नियोजन असते. कधी कुणाला काय द्यायचं आहे, प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार, प्रत्येकाच्या कर्मानुसार कोणत्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधी सुख येणार आहे, कधी दुःख येणार आहे, हे सगळं काही विधिलिखित असते आणि आपण हे मान्यच करायला हवं. आपण हे एक्सेप्ट करायला हवं की सगळं काही महाराजांच्या इच्छेने होते. आणि सगळ्याच गोष्टीमध्ये जर का आपण महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन झालं तर आपलं जे जीवन आहे ते अतिशय आनंदी, समाधानी आणि सुखावह व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन होणं गरजेचं आहे. अर्थात आपण मनुष्य आहोत, तर आपण मनुष्य असल्यामुळे आपण कधी ना कधी महाराजांकडे काही ना काही मागत असतो, आपली इच्छा व्यक्त करत असतो. परंतु तरी देखील समजा कधी काही जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याकडून टॅकल होत नाही किंवा कधी असं होते की आपण हताश होतो, निराश होतो. मग अशा परिस्थितीमध्ये काय करावं? मनाने अतिशय वेगळं वळण घेतलेलं असते, म्हणजे खूप निराशेच्या अवस्थेमध्ये आपण सापडलेलो असतो. अशा वेळी काय करावं? अशा वेळी फक्त महाराजांचं नामस्मरण करावं. चालता बोलता उठता बसता महाराजांचं नामस्मरण करावं. म्हणजे आपली जरी समजा आता इच्छा नाही की आपण देवघरासमोर बसून आपण नामस्मरण करू शकतो, म्हणजे तसं होते की मन कशातच लागत नाही, मनामध्ये खूप गोंधळ निर्माण होतो. मग अशा वेळी आपण चालता बोलता महाराजांचं नामस्मरण करू शकतो. नामस्मरण करायला काहीच हरकत नाही. आणि मी तुम्हाला नेहमीकरता सांगते की कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ हे नामस्मरण सांगितलं आहे. भगवंताला माहीत होतं की कलियुगातल्या लोकांकडे एवढा वेळ नाही की ते भगवंत भक्ती करू शकतील. म्हणजे जसं की त्रेतायुगामध्ये, द्वापर युगामध्ये लोक जे आहेत ते तपश्चर्या करायचे, ऋषीमुनी हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या करायचे. तेवढं आपण करू शकत नाही की आपण घराच्या बाहेर पडू शकत नाही किंवा कामाच्या जबाबदाऱ्या एवढ्या असतात की आपल्याकडून पारायण करणं होत नाही. मग अशा वेळी चालता बोलता उठता बसता तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरण करायला काहीच हरकत नाही. नामस्मरण तुम्ही श्री गजानन महाराजांचं करा किंवा तुम्हाला इष्ट देवतांचं कुठले अन्य देवता तुम्हाला आवडत असतील त्या सगळ्यांचं तुम्ही नामस्मरण करू शकता. चालता बोलता उठता बसता तुम्ही नामस्मरण करू शकता. फक्त एवढंच आहे की आपण संपूर्ण समर्पित होऊन महाराजांच्या चरणाशी नामस्मरण करायचं. आपण महाराजांच्या समोर जर का झुकलं तर जगामध्ये आपल्याला कोणाच्या समोर झुकायची गरज पडत नाही. म्हणजे तशी वेळच महाराज आपल्यावरती आणत नाही. आपले जे काही प्रारब्ध आहे, आपले जे काही नशीब आहे ते सगळं बदलण्याची ताकद महाराजांमध्ये आहे. त्यामुळे आपण नामस्मरण करावं, त्यांच्या चरणाची भक्ती करावी. तर कुणाला असं वाटेल की सतत पारायण केलं म्हणजेच महाराजांची भक्ती केली असं आहे का? तर तसं बिलकुल नाही. कुणी पारायण देखील करत असतील परंतु त्यामध्ये त्यांचं मन नसेल, चित्त नसेल, अवांतर गोष्टीच मनामध्ये चाललेल्या असतील की कुणाचं काय चालू आहे, कुणाचं काय चालू नाही, किंवा घरात जर का कुणी असतील तर त्यांचं काय चालू आहे, अशा गोष्टींमध्ये जर का मन गुंतत असेल, जरी तुम्ही ग्रंथ वाचत आहात तरी सुद्धा त्यामध्ये जर का मन नसेल तर मग त्याचा काहीच अर्थ नाही. आपण जी काही भक्ती करू, जी काही सेवा करू, भलेही ती 2 मिनिटाची असो किंवा 5 मिनिटाची असो, 10 मिनिटाची असो, 4-4 तास सेवा करण्याला देखील अर्थ नाही. आपण संपूर्ण त्या भक्तीमध्ये घडून जायला हवं. आपलं संपूर्ण समर्पण त्यामध्ये असायला हवं. तेव्हाच ती भक्ती महाराजांपर्यंत पोहोचते. ती भक्तीच तेव्हा भगवंतापर्यंत पोहोचते. आपण आता माहीत नाही की मागच्या जन्मामध्ये आपण काय कर्म केले आहेत, कसे आपले प्रारब्ध आहेत, म्हणजे ते कुणालाच माहीत नाही. भागवतामध्ये या सगळ्या गोष्टींचं वर्णन आलेलं आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये या सगळ्या गोष्टींचं वर्णन आलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ तर वाचाच, परंतु तुम्ही अन्य ग्रंथ देखील वाचा. तुम्ही भागवत वाचा. श्रीमद भागवत असा ग्रंथ आहे की तो साक्षात श्रीकृष्ण आहे. त्यामुळे आपण जर का त्या ग्रंथाचा आश्रय घेतला किंवा आपण अन्य ग्रंथाचा जर का आश्रय घेतला किंवा श्री गजानन महाराज किंवा श्री गजानन विजय ग्रंथाचा जर का आपण आश्रय घेतला, आणि आपल्याला आश्रय ग्रंथाचा घ्यावाच लागणार आहे. म्हणजे जीवनामध्ये जे काही समजा आता प्रॉब्लेम आहे, जे काही भौतिक प्रॉब्लेम आहेत ते आपण बघतो, परंतु महाराजांनी आपलं नियोजन पुढच्या 10 वर्षाचं 20 वर्षाचं करून ठेवलं असते. आपल्याला त्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपण या भौतिक जे काही सध्याचे जे काही समोरचे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेममध्येच आपण गुंतलेलो असतो. परंतु महाराजांची दूरदृष्टी खूप असते. महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्ताचं जे नियोजन आहे ते पुढच्या दूरदृष्टीने महाराजांनी केलं असते. म्हणजे भलेही तुम्हाला असं वाटेल की आत्ता माझी
इच्छा पूर्ण होत नाही किंवा आता मला यश येत नाही, परंतु जेव्हा जसं काळ समोर जाईल, जसं आपण समोर जाऊ, त्यानंतर आपल्या लक्षात येते की महाराजांचं हे नियोजन माझ्यासाठी किती परफेक्ट होतं, महाराजांनी माझ्यासाठी हे नियोजन करून ठेवलं होतं, त्यामुळे माझी तेव्हाची ती इच्छा पूर्ण झाली नाही आणि महाराजांनी मला खूप काही दिलं आत्ता जे दिलं आहे ते खूप काही दिलं आहे, माझ्या प्रयत्नापेक्षाही माझ्या लायकीपेक्षाही महाराजांनी मला खूप काही दिलं आहे आणि महाराज ते देतात, परंतु आपली भक्तीमध्ये तेवढं समर्पण हवं, आपण महाराजांच्या चरणाशी नतमस्तक व्हायला हवं, तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडणार आहेत आणि आपण सदा सर्व काळ महाराजांच्या नामजप करावं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण कुठल्या संकटामध्ये आहे आणि इमर्जन्सी आहे, त्यामध्ये आपण नामस्मरण हे जे आहे हे टोल फ्री नंबर आहे. म्हणजे आपण आता टोल फ्री नंबर कुठल्या इमर्जन्सीसाठी जर का आपण यूज करत असू तर हा जो नामस्मरण हा एक टोल फ्री नंबर आहे. मग तुम्ही गजानना नामस्मरण करा किंवा गणगण गणात बोते या मंत्राचं नामस्मरण करा किंवा अन्य कुठलेही टोल फ्री नंबर असतील त्या टोल फ्री नंबरवरती तुम्ही कॉल करा, म्हणजेच तुम्ही नामस्मरण करा. तर हे टोल फ्री नंबर 100% लागणार आहेत, कुठला ना कुठला तरी टोल फ्री नंबर हा लागणार आहे. आणि आपण जेव्हा संकटामध्ये असतो, दुःखामध्ये असतो, त्यावेळी आपल्यासाठी भगवंत हा धावून येणार आहे आणि भगवंत हा भक्तांना सांभाळत असतो. म्हणजे असे पुराणामध्ये अनेक दाखले आहेत, श्री गजानन विजय ग्रंथामध्ये अनेक दाखले आहेत की भगवंतांनी वेळोवेळी त्यांच्या भक्तांना तारलेलं आहे. भगवंत बघत नाही, महाराज बघत नाही की भक्त किती अधिकारी आहे, फक्त आपण त्यांचा आर्त हाक जर का आपण त्यांना दिली, अंतर्मनातून जर का आपण त्यांना हाक दिली, आपला आर्त हाकेला ते धावून येतात. हे खरं आहे, म्हणजे हे 1001% खरं आहे. त्यामुळे नामस्मरण करायला आपण कधीही चुकायला नको. कसलीही वेळ असो, कुठलीही वेळ असो, आपलं मन पारायण करायला लागत नाही, श्री गजानन विजय ग्रंथ वाचावासा वाटत नाही, अशा वेळी तुम्ही फक्त आणि फक्त नामस्मरणच करा. नामस्मरण केल्याने विचार शुद्ध होतात, वाणी शुद्ध होते, आपलं अंतर्मन शुद्ध होते, निगेटिव्ह जे विचार आहेत ते दूर चालले जातात. म्हणजे नामस्मरण हे एक असं सुरक्षा कवच आहे. नामस्मरण हे एक असं साधन आहे की ते सुरक्षा कवच आहे. ते दरवेळी आपल्याला सुरक्षा प्रदान करते. आपल्याला भगवंताचं एक सुरक्षेचं कवच आपल्यावरती निर्माण होते. आपल्याला जरी असं वाटत असलं की देव कुठे आहे, देव तर दिसत नाही, परंतु देवाला सगळं काही दिसते. आपल्याला भगवंत हा बघत असतो, पदोपदी पावलोपावली भगवंत आपल्या सोबत असतो. त्यामुळे आपण नामस्मरण करायला कधीही चुकू नये. भक्तीमध्ये देखील एक टप्पे असतात, जसे जीवनामध्ये एक टप्पे असतात तसे भक्तीमध्ये देखील अनेकशे टप्पे असतात. आपला जो पुढचा जो टप्पा असतो तो असतो मोक्षाचा. आपण मोक्ष प्राप्तीसाठी ह्या सगळ्या गोष्टी काही करत असतो. मोक्षासाठी सगळ्यांना असं वाटते की मला आता जो भक्ती मार्गावरती आहे, अध्यात्माच्या मार्गावरती आहे, त्या सगळ्यांना असं वाटते की मला मोक्ष मिळावा. त्याच व्यक्तीला मोक्ष मिळतो जो व्यक्ती भगवंत नामस्मरण करतो. म्हणजे त्यांच्या अंतकाळामध्ये तो भगवंत नामस्मरण करतो, शेवटच्या क्षणामध्ये भगवंताचं नाव त्याच्या ओठावरती असते, त्या व्यक्तीला मोक्ष प्रदान होतो. तर मग शेवटच्या क्षणी जर का आपल्याला असं वाटत असेल की भगवंताचं नाव आपल्या मुखावरती राहावं, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये लोक मुलांची नावं किंवा मुलींची नावं देवाच्या नावावरून ठेवायचे, जसं नारायण ठेवायचे, कृष्ण ठेवायचे, राम ठेवायचे किंवा गोदावरी, यमुना असे सगळे नावं ठेवायचे. ते यासाठी की सतत नाव आपल्या मुखावरती असायला हवं आणि शेवटच्या क्षणी देखील ते नाव आपल्या मुखावरती यायला हवं. म्हणजे भगवंताचं नाव जरी नाही आलं, समजा मुलाच्या थ्रू किंवा मुलाला आठवून किंवा मुलीला आठवून जर का आपण आपले प्राण सोडले, आपण देहत्याग केला, तर मग ते भगवंताचं नाव आपल्या ओठावरती राहील. त्यासाठी लोक तसे नावं ठेवायचे. परंतु आत्ताच्या काळामध्ये तसं देखील राहिलं नाही. आपण गुगलवरती नाव सर्च करून आपण नाव ठेवतो. जरी समजा आता मुलांची नावं तशी नाही राहिली, परंतु आपण युवा अवस्थेपासून आपण नामस्मरण करायला सुरुवात केली किंवा आपल्याला जेव्हा असं आता या एजमध्ये देखील आपण नामस्मरण करायला सुरुवात केली, तर शेवटच्या क्षणी नाव ओठावरती येण्याचे चान्सेस असतात भगवंताचं. त्यामुळे आपण सदा सर्वदा काळ नामस्मरण करावं. नामस्मरण खरंच सगळ्या साधनांमध्ये श्रेष्ठ हे नामस्मरण आहे. त्यामुळे नामस्मरणाची कास कधी सोडू नये. भगवंताचं नामस्मरण करावं. आपल्याला भगवंत हा सांभाळणारच आहे, या गोष्टीवरती आपला विश्वास राहतो. म्हणजे एक शाश्वती आपल्याला मिळते की भगवंत आपल्याला सांभाळणारच आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खरंच खूप विपरीत परिस्थिती चालू असेल तरी सुद्धा तुम्ही नामस्मरण करा. चांगली परिस्थिती चालू असेल तरी सुद्धा नामस्मरण करा. चांगली परिस्थिती चालू असेल तर नामस्मरण यासाठी करायचं की पुढचे जे प्रारब्धाचे भोग आहेत, जे काही समोर प्रारब्ध येऊन उभं राहणार आहे, त्यावरती महाराज काहीच इफेक्ट होऊ देत नाहीत. म्हणजे
ते जे प्रारब्धाचे भोग आहेत ते अतिशय आपल्याला फुलासारखे भासतात. म्हणजे आपल्याला जाणीव देखील त्याची महाराज भासू देत नाही. म्हणजे खूप मोठी एखादी गोष्ट होणार असते आणि आपल्याला काही कुठेतरी खडा रुतला किंवा कुठेतरी ठेस लागली किंवा कुठेतरी काटा रुतला, अशा गोष्टीहून त्या गोष्टी निभवून जातात. त्यामुळे आपण चांगली परिस्थिती असताना, विपरीत परिस्थिती असताना, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण नामस्मरण हे करायला हवं. नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे नामस्मरणामध्ये आपलं मन गुंतवा, महाराजांच्या चरणाशी आपलं मन गुंतवा, महाराजांची अतिशय समर्पित होऊन भक्ती करा आणि तेच जीवनाचं सार आहे. म्हणजे तुम्हाला जर का सुख, शांती, आनंद कुठे मिळवायचा असेल, म्हणजे मनुष्याला सगळ्यात जास्त काय हवं असते? मनशांती हवी असते. आता मनशांती म्हणजे कशी? म्हणजे ती पैशाच्या स्वरूपामध्ये नसते किंवा अन्य कुठल्या स्वरूपामध्ये नसते. म्हणजे आपल्याला समजा आता करोडोचा महल दिलेला आहे, आपण करोडोच्या महलमध्ये राहत आहोत, तरी सुद्धा आपलं मन जर का आतून समाधीन नसेल, आतून शांत नसेल, तर त्या गोष्टीचा, त्या करोडोच्या महलचा किंवा करोडो रुपये आपल्याकडे पडलेले आहेत, त्या गोष्टीचा आपल्याला काहीच फायदा होत नाही. कारण की मन आतून शांत नाही. आणि मन शांत करण्याची सर्वात उत्तम जागा असेल, मन जर कुठे मुरणारी सगळ्यात उत्तम जागा असेल, मनाला शांती मिळणारी जर कुठे उत्तम जागा असेल, तर ती आहे महाराजांच्या चरणाची सेवा, भगवंताची सेवा, भगवंताचं नामस्मरण. या नामस्मरणामुळे मी कधीतरी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल की नामस्मरण केलं आपण, समजा कोटी जप केला किंवा 10 कोटीपर्यंत जर आपण गेलो, 1 कोटीपासून 10 कोटीपर्यंत जर का आपण जप केला, तर आपल्या जीवनामध्ये काय काय गोष्टी आपल्याला मिळतात. म्हणजे साक्षात मोक्ष कसा असतो की मोक्ष हा आपल्याला गेल्याच्या नंतर मिळतो, परंतु साक्षात जर का जिवंतपणी मोक्ष प्राप्त करायचा असेल तर नामस्मरण करणे गरजेचं आहे. मोक्ष म्हणजेच काय की आपण गेल्याच्या नंतर आपल्याला भगवंत दर्शन होते, परंतु आपल्याला जर का जिवंतपणी याची देहा याची डोळा जर का आपल्याला भगवंताला बघायचं असेल, तर त्यासाठी उत्तम जे साधन आहे ते नामस्मरण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. मी तुमच्यासोबत नक्कीच व्हिडिओ शेअर करेल तो की कसा नामस्मरण करायचं आहे, आपला जप किती वाढला तर मग कशी कशी आपल्याला कोणकोणत्या फळाची प्राप्ती होते. परंतु सध्या आपल्याला गरज आहे ती म्हणजे आता आपण अर्थात संसारिक आहे, तर संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत जर का आपण नामस्मरण केलं तरी सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. त्यामध्ये शक्यता असू शकतात, पॉसिबिलिटी असू शकते की भगवंत याची देहा याची डोळा आपल्याला दिसेल. आणि अजून जीवनामध्ये काय हवं आहे की भगवंताच्या चरणाचीच प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे, भगवंताचीच प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे. त्यामुळे सदा सर्वदा महाराजांचं नामस्मरण करा निस्वार्थ भावनेने. मनामध्ये महाराजांच्या बद्दल 1% देखील शंका असू देऊ नका. महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून एकनिष्ठ होऊन महाराजांचं नामस्मरण जर का केलं, या भौतिक अडचणी काहीच नाहीत. या भौतिक अडचणी महाराज दूर करणारच आहेत. महाराज प्रारब्ध आपलं नशीब चेंज करण्याची ताकद महाराजांच्या जवळ आहे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करण्याची ताकद देखील महाराजांच्या जवळ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.